आमच्या घरापासून बरोबर आहे. फॉरेस्टर तुम्हाला माहिती आहे का? काय नका सांग, बस माझ्याशिवाय बोलायचं नाही. ऐकून घ्या. काय मैदानाची मोजणी झाली नसेल तर तुम्ही तोंडी बोलायचं नाही. काय असेल ते लिखित आवड म्हणजे नाहीये. 7-12 झाला तरी काय झालं पोटफुले साहेब? काय हल्ला झाला का तुमचं? हल्ला झाला का काही मारहाण वगैरे? नमस्कार, आज आपण आहे जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात असलेल्या जळवंडी या अत्यंत दुर्गम गावी. इथं आपण पाहू शकतो की अनेक लोक इथं उपस्थित आहे. गावकरी आहे, पोलीस आहेत आणि महसूलचे, भूमी अभिलेखचे इथं कर्मचारी उपस्थित आहे. याचं कारण म्हणजे या गावामध्ये अनेक वर्षांपासून गावठाण मोजणी, गावठाणचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी इथं पोलीस बंदोबस्तामध्ये आज मोजणी होणार आहे. परंतु या मोजणीला येथीलच काही लोकांचा, ज्यांची जमीन गेलेली आहे, त्यांचा विरोध आहे. ही जी सदरची जमीन आहे ही आमची असून ही जमिनीचं कुठेही भूसंपादन झालेलं नाही असं या लोकांचं म्हणणं आहे. इथं वारंवार शासनाच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु वेळोवेळी ही मोजणी रोखण्यात आली. आज पाहूयात ही मोजणी होते की नाही. तुम्ही घ्या. मोजणी नाही, आम्हाला मान्य नाही. तुम्ही मला काय म्हणायचं, ही सरकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाच्या जमिनीची मोजणी मान्य आहे आम्हाला, पण आम्हाला ऐकून घ्या. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही ना. जरा सांगतो हे नको शूटिंग प्लीज. शासकीय काम आहे, शासकीय काम आहे. तुम्ही आज कसं काय म्हणता? आम्ही काय हस्तक्षेप नाही करत तुमचं. इथे काय त्रुटी आहे ग्राउंड लेवलला, हे तर तुम्ही वरपर्यंत फॉलोअप केला का? वर्ष झाले. आम्हाला काय बोलले होते? आमदार साहेब बोलले होते, सरपंच साहेब बोलले होते, गावंडे साहेब बोलले होते, काय कलेक्टर साहेब. आता इथं जो 7-12 आहे ते मोजणी 7-12च्या मोजणीसाठी आलेले फक्त, बाकी दुसरा कुठलाच विषय नाही. आमचं त्याला तुमचा दुसरा विषय अन्याय करत असेल ना, अन्याय करता. अन्यायचा विषय अन्याय असेल तर तसं तुम्ही तो वरती काय म्हणणं आहे? आम्ही केले ना. आमचा कुठं अपील केलेले? कोर्टामध्ये असं सांगितलं की गावठाणाची मोजणी करू नये. पण असं करू करा म्हणून असं सांगितलंय का? मोजणी करणं हे प्रशासनाची काम आहेत ना. ती काय आजला पोर्टलला दिसतंय का ही मोजणी? ऐका एक मिनिट थांबा. आता ही मोजणी पोर्टलला आजचं ऑनलाईनला दाखवा प्रकरण. कुठलं आजचं प्रकरण? ही प्रशासकीय मोजणी आहे. ही काय मोजणीची नाही. दुसरी गोष्ट, आमची आता मैदानच्या नावावर नोटीस काढल्या कुठली? हा बरं का? बरोबर. कारण मोजणी करताना जे लगतचे शेतकरी असतात, ऐकून तर घ्या. ज्या वेळेस मोजणी केली जाते त्यावेळेस त्याच्या लगतचे जे शेतकरी असतात, जे 7-12वरती असतात, त्यांना नोटीस काढली जातात. जर तो मयत झालेला असेल तर त्या वारसाने त्याच्यावरती वारस नोंद करून घेणं असते. नसेल केली तर ते जे त्याच्यावरती 7-12 असेल त्याच्या नावाने नोटीस निघते. मी स्वतः 7-12ला माझी वारस नोंदणी झालेली आहे, तरी माझं नाव नाही. कळवलं पण 7-12 नाव आहे. कशाची? कोणाला कळवलं? ही गावठाणाची प्रशासकीय मोजणी, प्रशासनाची गावठाणाची किती वाजता पाठवायला पाहिजे तुम्ही? काय 8 दिवस अगोदर पाठवा. त्याचं काहीतरी पाठपुरावा नको. किती वाजता आला? तुमच्या मोजणीने सतत वारंवार आमच्या मोजणी माणसाला त्रास होऊन आरडाओरडा करून काय करणार आहे? बरं, आरडाओरडा करून तुम्हाला काय भेटणार? तुम्ही आरडाओरडा करून काय सिद्ध करणार आहे? तुमच्या गोष्टी शांतपणे ऐकून शांतपणे ऐकते. शांतपणे तुम्ही आरडाओरडा कशासाठी करणार? आम्ही पुनर्वसन बाधित आहेतच,
बरं सर, तुम्ही अजून आमच्या किती आमच्या जमीन घ्यायची? कोण घेते शासन. मग जमीन शासन मला सांगा मी नाही म्हणलो नाही त्या गोष्टी मला सांगा तुम्ही काय म्हणता अन्य शासन करतं का अन्य? अन्य गावठण कुणी बसवलं? कोणी बसवलं? या रस्त्याची सोय कुणी केल्या? कोणी करायला पाहिजे? कुणी केल्या? शासनाने. कोणी करायला पाहिजे? शासन करतं पण शेतकरी अन्याय. आमचं काय म्हणणं आहे, आमचं अन्याय आम्हाला त्याचा न्याय मिळाला पाहिजे. शासनाने येणं केलं जर शासनाने स्पष्ट भूमिका आमची ही त्या टायमाला जर स्पॉटला येऊन मोजणी केली असती कधी संयुक्त मोजणी 80 सालाला ज्या टायमाला तुम्ही 80 संपादन सालाला झालं. होतो. अहो साहेब, अहो, आम्ही आम्ही तुम्ही तुम्हाला- काय- डिपार्टमेंट नव्हतं का? डिपार्टमेंट डिपार्टमेंट नव्हतं का तेव्हा? ऐका हा मग दाखवते संयुक्त मोजणी झाली नाही असं काय दाखवा त्या मी यांचं हे- तुम्ही मग अशी कोर्टाच्या वेळेला दाखवत नाही आता हे काय दिलं होतं तुमच्या पुढं? हे काय? म्हणते पुढे ठेवलेलं आहे. सध्या जमीन सोडायला ते घराचे सरकार ते 3 मार्च आर्थिक ह्या नियमाप्रमाणे तुमचं काय काय झालं ते द्या आम्हाला. मागाशी मला जे म्हणे ना कोर्टाने 11 वर्षाच्या आत हे करावं ते दाखव पेपर दाखवतो पेपर हा वाचा पहिल्यांदा याच्या मला तो प्रमाणे झालं. तुम्ही मगाशी नाही तो तुम्ही पेपर. त्याला बोलू आम्ही कसं हे. म्हणते तुम्ही तो पेपर आता समोर नाही झालं. हा, समोर आहे बघा. ते भेटलं का ते घेऊन आलो तुमच्या पुढे. तुम्ही आम्हालाच पेपर काढायला होता सगळं. तुम्ही एक दिवस अगोदर होता. तेच म्हणले मग कोर्टाने हे चुकीचं सरकार फक्त कुठल्या तुम्ही सरकारच्यासाठी आले मग काय पण अन्याय करणार का? हं? अन्यायच विभाग मारून ठेवणार फक्त बाकी कुठल्या? नाही. शेतकऱ्याला न्याय द्यायचाच नाही. तुमच्याकडचे पेपर अहो साहेब, आता ऑलरेडी धरणग्रस्त आम्ही आमच्या जमिनी केलेल्या सगळे आहेत. धरणग्रस्त इथं. तुम्हाला इथं हे गावठण कोणाची जिथं माहिती कर्मचारी आहे? सोडले ना ही जमीन तर कोणाची सगळे माहिती सगळे ऐका ना साहेब, धरणग्रस्तचे. बाकी कुणी नाही ही जागा कोणाची माहिती आहे? कुणाची कोणाची? ही गंभीर आहे म्हणून नाही. आलेत ना हा. मग त्या मूळ मालकाची त्याची संपादित झाली त्याला मोबदला भेटला याचा पुरावा आहेत काही? काय त्यांचं होते ठाका काय हा मग त्यांची जमीन घ्या जाऊन ना. ऐका हीच अडचण आहे. खरेदी पुन्हा केलं काय येते ते बघा. आणि पुन्हा गावकऱ्यांनी म्हणायचं खरेदी पुन्हा बोलू नको. काय दाखवून म्हणा कोणा खरेदी केलं कोणा लुटलंय काय ते बघू दे ना सगळे. त्याचे पैसे भरलेले आहेत आम्ही त्याला सरकार नाही देत नाही आम्हाला. आम्ही आमची जमीन घेतल्यानंतर आम्ही पैसे पण भरलेत आम्हाला पर्याय जमीन 62 भेटायला. टक्के आम्ही त्याची रक्कम भरलेली मग त्याचा मोबाईल त्याचं नाही त्याला बोलायचं नाही फक्त. यांच्याकडे जिल्हा पुन्हा माझ्याकडे अहो, मागणी झाली. तुमच्या गाला तुम्ही दुसऱ्या का बोलता? अहो नाही जमीन वाटपाची ज्यांना अधिकार आहे त्यांच्याकडे अर्ज करणार ना. म्हणजे मागणी आहे त्याच्यामुळे शेतकरी मोजणी करून कशाची देत नाही. जमीन पर्याय जमिनीची मागणी हो. पर्याय जमिनीची त्यांच्याकडे मागणी आहे. अहो, पण आम्हाला- तुम्हाला पाहिजे ना सध्या आमची तुमच्या आम्ही कारण जमीन- मांडलंय ना. आमची जमीन घ्यायला आलेत तुम्ही. तुमची जी संपत्ती जमीन जाणार अहो, आम्हाला ऐका तुमचं प्रकरण आहे का याचा मेन मालक कोण आहे जिल्हा संपादन अधिकारी हा. आलंय का इथं कोणते येतात का मग त्याचा प्रतिनिधी तुम्हाला पाठवलाय ना. प्रतिनिधी हा मग बरोबर आता कसे आले तुम्ही त्यांचा प्रतिनिधी प्रतिनिधी, तुम्ही हा, हा. बरोबर बरोबर, ना आम्हाला त्यांनाच म्हणणं आहे हा. आमची जमीन धरण्यात गेले हा. याच्याबद्दल तुम्ही आम्हाला पर्याय जमिनीचा विषय करून द्या. त्यासाठी पर्याय जमिनीसाठी जे आवश्यक पेपर हा, असतात मग सर्व ते- ऐका, ऐकून घ्या, पूर्ण ते बोलले त्याप्रमाणे सगळ्या विविध नमुन्यातला अर्ज तुम्ही पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे पाठवून द्या अर्ज करा. अहो, 10 वर्ष झाले साहेब. अहो त्याचा पूर्ण फाईल आहे आपल्याकडे. कुठे? फाईल झाली तर आणि फाईल. तुम्ही त्याची विचार ना त्यांच्याकडे अर्ज दिले ते लोक काय आणि काय हेच गोष्ट आमदार साहेब आणि मागच्या वेळी गांगुर्डे साहेब होते म्हणले कलेक्टर साहेबांसोबत बसून तुमची ही अडचण आहे. ही अडचण आम्ही clear करू. आणि दोन नंबराचे पैसे दिलेले नाहीत त्याचा पण तुम्ही पाठपुरावा करतच नाही आम्हाला काय माहिती देतच नाही. जे आहे आमची ना, जमीन गेली त्याची पण संपन्न मोबदला नाही अधिकारी भेटला. जास्त नाही त्यांची भूसंपन्न अधिकारी. ते पैसे ते फोटोचं काय फोटो करायचं काय बातमी काय सर मी खोटं पण ते बातमी काय असेल देतात ना पण. मागच्या वेळेस काय काय- अहो साहेब इथं ते आज- मागच्या वेळेस मला बोलायचं आहे. आम्हाला साहेब काय बोललो होतो काय बोललो होतो, काय काय बोललो म्हणले? होतो. आणि ऐका ना हे बघ ना हिला दाखवू नका आमचं ते दाखवू नका हे पूर्ण फाईल तयार केलेली आहे नंतर ते सांगतात की तुम्हाला जमीन नाकार देतो म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला जमीन द्या तरच आपली जमीन घ्या. त्यांनी का नाकारले त्याचं का पत्र नाही दिलं? मग आमची जमीन आम्ही आता का देऊ आता तुम्ही सगळं ऐकून घ्या 40 वर्षात तुम्ही ऐकून घ्या 40 वर्षात तुम्ही 7-12 मागायला लागलेत ना करायला लागलेत मग आम्हाला अमान्य आहे. 40 वर्षांनी आता 7-12 काम हे केलं. आम्हाला अमान्य आहे. कशाला? हे तुम्ही आता आमची जमीन आम्ही देऊ जोपर्यंत आम्हाला जमीन मिळत नाही ना ऐकून घ्या पुढे हे केलं का? आमचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या तुम्ही 2 मिनिटं जो सगळं जमीन आहे साहेब. दाखव. अहो हे समोर पडले सगळं जमिनीचे मागणी पत्र 7-12 तयार केलं ना हा जो गावठाणाचा तो तुम्हाला मान्य आहे म्हणता ना तर त्याच्याबद्दल पुढे काय प्रांताकडे कलेक्टरकडे काय केलेला अर्ज आहे पाठपुरावा केलेत आम्ही जोपर्यंत आम्हाला जमीन मिळत नाही ते 7-12 तुम्ही आता महिनाभरापूर्वी केला साहेब हा. मग कधी केलाय? कधी गेलाय त्याला जवळजवळ 3 महिने होऊन गेलेले काय अहो, संबंध मग 3 महिन्याचा? काय 3 महिने काय नाही काय मागचा आमचा 7-12 केलं हा फक्त गावठाणाच्या आम्ही- संपादित क्षेत्रात झालेला आम्ही आहे हरकती दिलेल्या आहेत. फक्त संपादित क्षेत्राच्या दोन मिनिटं ऐका.
संपादन सीट आहे का ते तुम्ही यांच्याकडे मागणी करा. नाही, नाही, ते आलेत ना तुम्ही पुनर्वसन ठीक आहे प्रत्येक त्यांचं हे घ्या संपादन सीट आहे का मोजणी करा त्यांच्याकडे करा. आम्ही फक्त गावठाणाचे क्षेत्र आहे ना, कसं शक्य गावठाणाचे आहे? मोजणी मोजणी करू. मान्य नाही संपादन सीट झालं नाही तुम्ही सातबारा कसा केला मग? मान्य नाही. तुम्ही तर न्याय दिला का आता सांगा काय? बरं. संपादन सीट आहे म्हणून सीट आहे तुम्ही देता का काय? पुन्हा ते संपादन सीट त्यांच्याकडचा विषय आहे तुम्ही ना. संपादन सीट घेऊन सातबारा करायचं ना साहेब तुम्ही आमच्याकडे संपादक क्षेत्राप्रमाणे होतो, संपादक सीट प्रमाणे होत नाही. अहो, कसं अहो, पण शक्य आहे? संपादन सीट आता त्याच्याकडे सीटच नाही, तुम्ही प्रमाणे कसं काय देणार लोकांना हळू बोला, ओरडू नका. ज्याने काय होतं म्हणजे ओरडण्याचं जास्त वातावरण tension. अहो, हळू बोला. सातबारा- संपादन क्षेत्र जे आहे ना याचा झालेला आदेश काय त्या संपादन आदेशाप्रमाणे ते सातबारा संपादन झालं नाही तर कसं झालं करायचं? तुम्ही व्हायलाच नाही, असं कसं तुम्ही म्हणता? हाऊस पॉइंटला मला तुम्ही सांगा, दाखवा तुमची फाईल. एक मिनिट बघू द्या मला फाईल. एक मिनिट नाही नाही तुम्ही आता तुम्ही संपादन म्हणता ना आता हे सगळं तुमच्यासाठी चाललंय, बघूया मला हे फाईल. आमची. हा ही घ्या, ही तुमचीच आहे ना फाईल. पण तुमचं काय देत नाही संपादन सीटचं हे हा? संपादन सीट संपादन सीट पुनर्वसनला पाहिजे साहेब तुमच्या महत्वाची गोष्ट ते तुम्ही द्या ना. महसूलच्या त्यासाठी मला पुण्याला महसूलच्या अहो पुनर्वसनला पुण्याला पाहिजे. आम्हाला नाही असं पण ते केलं तुम्ही आम्ही. आणा ना. मग तुम्ही ते जाणलं तर आम्ही कशाला बांधू? आम्ही भांडायचा संबंधच नाही. तुम्ही संपादन सीट आणा आणि आम्ही मोजणी कशाला करा. भांडायला येणार आहे? आम्ही कुठे तुमच्याशी भांडतोय? आम्हाला ते संपादन सीट तिकडे देत नाही. ते म्हणतात आमच्याकडे उपलब्ध नाही. मग आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही तो पुरावा तुम्ही आणा आणि आम्हाला दाखवा की ह्या या कारणाने बिनधास्त जमीन मोजणी करा. घेतली. आणि तुम्ही बिनधास्त मोजणी करा. आमच्या त्या मोजणीला बिलकुल हरकत नाही. आणि पहिला गोष्ट की आम्हाला ते जमिनीच्या मोबदल्यात जमीन पाहिजे आणि 2 ठिकाणी आमचे नंबर गेले त्याचं म्हणतात कोर्टात बांधायचा म्हणजे आमची जिल्हाधिकाऱ्याकडे असते ते. अहो, जमीन वाटप मुलगी घ्यायला तिला अधिकार का नाही द्यायची का? वेळ येते तेव्हाच लांब पडतं आणि घ्यायची वेळेस घरात येतं का? बघा, मोजणीच्या वेळेस फक्त मोजणीच्या वेळेस आम्हाला जमीन अहो, दिली नाही, तसं पैसे दिले नाही, नसतंय. विषय चालत आम्ही नाही. देणार नाही मग. काय कशी नाही काय चालत करणार? पैसे. आम्ही आमच्या घरी मोजून देऊ शकत नाही ना साहेब. आमच्या मान्य नाही आहे. का, मोजणीच्या वेळेस मोजणीचा विषय होणार, तुम्ही ती जमीन दिली नाही, आम्हाला पैसे दिले नाही, म्हणून अहो, आम्ही मोजणी दोन- करू सातबारा आहे. शकत नाही. 7-12 आहेत का सगळं तुमचा? क्लिअर आहे का तुमचं पेपर? तर आहे की 33 नंबर? ते नाही, ते खोटे आहे. झालं तर खोटं आहे, तुम्ही अहो, काय तेच करा? खोटे. ते निर्देश सिद्ध करा. ते तुम्ही सिद्ध करा. आम्ही- आमची तुम्ही- जमीन कोण घेतली? आम्ही तुम्ही खोटं कोणाला म्हणतो. जमीन घेतली ते आम्हाला पुरावा द्या. तुम्ही खोटं म्हणता. अहो तुम्ही संपादन केलं तर पुरावा द्या ना आम्हाला. हो, तेच. साहेब तुम्ही संपादन केलं तर पुरावा द्या. आम्ही बोलत आहे ना. द्या आम्ही तुम्ही पुरावा. बोललोच नाही ना. संपादनाचा पुरावा द्या. आमची त्या मुलीला हरकत नाही. हरकत नाही. संपलं विषय. तुमच्यावरती आला का तुम्ही आमच्याकडे सरकायचं. नाही, आम्ही त्या सरकारच्या मग ती विषयी- पुरावे पंचनामा घेऊन ये. आहेत का आमचे त्यात काय जबाब कोणाचे झालेले आहेत का? आमच्या वडिलांच्या नावाने किंवा चुलते आहे. कोण चुलते नावाने आहे का जबाब? कोणाचे जबाब आहेत का आम्हाला आमची दाखवा. जमीन गेली त्याचा काहीतरी पुरावा द्या. आता तुम्ही फोन करून म्हणजे पूर्वी झालं तेच तुम्ही आता करायला लागले. शेतकऱ्याला न्याय द्यायचाच नाही. पहिले अधिकाऱ्यांनी सुद्धा केल्या त्याच आता परत तुम्ही करायला लागलेत मग. म्हणजे उद्या भविष्यात तुमच्या मुलाने जर तुम्हाला विचारलं की बाबा यांची जमीन तुम्ही कशी घेतली तुम्ही काय सांगणार? वरून आमच्या आदेशाला आम्ही पोराला घेतली. विचारायचं. वरून? आमच्या अहो, पोराला न्याय निवाडा आमच्या- असतो ना तुमची प्रत्येक हुशार गोष्टीला. आमची म्हणजे आमच्या ते नाही, तुमचे पोरं. अहो, आमचे आमची लोक- आमची समजा. मग आम्ही आमचा सांगतो तुमचा नाही अहो, सांगतो उदाहरण म्हणून बोलले तुम्ही तुमच्यावर घेता का? येऊ नका आमचे direct personal. हा, दोन मिनिटं ऐका, एक ऐका, नाही, नाही, तुमच्यावर आलं लगेच तुम्हाला हे कायद्याचं वय सुचतं. मग आमच्या अहो, आता तिथं अडचण मी चालू नोकरी केली करते, सुचतं ते तुम्हाला. माझा संबंध. माझा पोरगा कशाला विचारेल खाली? अहो आमचं पोरग समजा. असं म्हणा ना मग. मग आमची शिकलीच नाही त्याच्यामुळे कसं आहे शिकायचा विषय नाहीये. मग हे आता तुमची पोरं, माझी म्हणजे पोरं कशाला अहो, काय? आमची. हे तुम्हाला म्हणा, तुमची तुम्हाला. हा, मग आता उदाहरण दिलं सांगतो ना, तुम्हाला. आता सांगतो आमचं बाप ते शिकले नव्हतं तुमच्या किंवा काय पोट नाही त्याच्यामुळे केलं झालं तर ना. पोलिसांना सांगितलं ते तुमच्या डायरेक्ट म्हणलं का तुमची पोरं हा, एवढं काय खरं म्हणले? ऐकलं नाही. नाही, ते अहो, तुम्हाला- एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. उदाहरण पण कसं तर एखादा अवघड शब्द आहे. चुकतो साहेब एखादा शब्द चुकतो तुमचं कसं टायपिंग तुम्ही वाचलं नाही. त्याला काय बोलला अहो, मी काय म्हणलं, माझं पोरं- अहो, आता तुम्ही- यांचं 43 झालंय आज तेहतीस याचं करायचं नाही चालतंय. केलं. तो टायपिंग मिस्टेक म्हणतात बरोबर. म्हणजे तुम्ही सही करा कशामध्ये अडचण घातली मी गावात विचारू शकता कोणाला आम्ही वेटीस धरलंय का घर बांधू नका किंवा काय करू करू नका. नका अजूनही काम चालू पण तुम्ही आम्हाला न्याय द्या ना. आजही एकही अर्ज ग्रामपंचायतला नाही विचारा सरपंच साहेब आहेत ग्रामसेवक साहेब आहेत की बोलते काय करू एक काय नका. करायचं, सरपंच केलं आम्ही काय चतुर्थी तक्रार नाही. केली. चतुर्थी मध्ये तर नाही ते बाकीचे मग जर त्या टायमाला केलं असतं ते एका तरी माणसाचं उपलब्ध असतं आजपर्यंत तरी 70 घर सातबारा आहेत का याच्या पहिले चतुर्सीमा किती घरांची आहे? कोणाच्या आहेत? नाही तसे अर्ज त्याच्यामध्ये नाही नाही म्हणजे घर अस्तित्वात आहेत परंतु म्हणजे मागचं जे काही अर्ज वगैरे पाहिजेत तर ते नाहीत. मी का तुमची भांडतोय हा भाग नाही पण आम्हाला आम्हाला फक्त न्याय न्याय द्या. द्या बस आम्हाला एवढं म्हणणं आहे. आम्ही बोलणं सगळे बाहेर जाते आहोत. आता आम्हाला रिक्वेस्ट रिक्वेस्ट करतो. दाखवतो. ही अडचण आहे ही अडचण तुम्ही सॉल्व्ह करा. होतं आता पोरा शिकल्या त्यांच्या त्या पोरांचा त्यांच्या पोरांचा त्यांना नको का काहीतरी करायला असंच वाया जाऊन देतील
आपल्या विरोधात बोलले. चुकीचं उत्तर दिलेलं आहे. हा परिवार जिथं ना तिथं अर्ज करतो मोजणीला कधी अडथळा. अर्ज केलेत कोणी साहेब चुकीचे सगळे चुकीचं म्हणजे काय अर्ज करणं चुकीचं असतंय का? न्याय मागण्यासाठी अर्ज करावाच लागणार. खरेदी केले बाबा तुमचा अहवाल आहे ना साहेबांचा तसा. म्हणजे फक्त म्हणायचे नाही त्यांची जमीनच नाही यांचाच नाही आमचं म्हणजे फक्त सगळ्यांना न्याय द्या आम्हाला. म्हणतात का बाबा तुमची जमीन नाही. आमचे तहसीलदार साहेब 121 आले त्याच्यानंतर बाबांना त्रास चालू झाला. म्हणजे कुठलीही म्हणजे नोटीस किंवा काही न देता डायरेक्ट येऊन त्यांना हे केल्यानंतर बाबा त्याच्यानंतर 1 महिनाभरात त्यांचे आता त्रिमुखे मॅडमनंच आमची एक मोजणी केली. अगोदर 8 दिवस नोटीस अगोदर त्यांनी दिलं होतं मॅडमनं. मॅडम पण आहे का? दिलं होतं का नाही मॅडम? मग ह्या मोजणीचं का 8 दिवस हे त्याचं काय रात्रीला येऊन आम्हाला नोटीस. आम्ही एवढे अर्ज केले त्याचं एकतरी माहिती अधिकाराचं उत्तर नाही कोणतंच उत्तर दिलं नाही आम्हाला जे संबंधित जमीन ते उत्तर द्या ना. अपील करायचं ना. अहो साहेब दमलो का ना? तुम्ही आमच्याकडे मागता ना अहो, रात्री माहिती आहे वगैरे करायचं. मग ते काय अहो, बाबा, मी काय आता म्हणतो? जे पार जिथं नाही आता तिथं- त्याला माहिती आहे ना, अपीलाचं तुम्हाला मागच्या माहिती आहे. 2 मिनिट थांबतो. तुम्ही शेतकऱ्याला सांगण्यापेक्षा ते तुम्ही पुरावा घेऊन या ना. कोण पुरा- तुम्हाला काय म्हणतो? की माहिती आहे, बिनमोजणी आले. अहो 2 मिनिट काय करणार बिनमोजणी आले ना. मग ते सगळे कागद घेऊन या. हे तुमचं एवढं आहे हे तुमचं देणंच आहे तुम्हाला घ्या. आम्ही आणि मान्य ना आम्हाला. त्यावेळेस जर तुमच्या विरोधात बोललो ना तर आम्हाला त्या गोष्टी मान्य होणार. पण तुम्ही ते बिगर पुराव्याचे ते आलं तर आम्हाला ते मान्य मान्य नाही. नाही आम्हाला स्पष्ट आमचं म्हणणं आहे. बस राहू दे इकडे बाबा नाही, इकडे नाही, कागद बघ, पुढे बघतो ना. खरेदी मी त्यांना बोलले माझ्या गावात वाद होतो. त्याच्याशी दाखवा तुम्हाला एकमेकाशी नाही. काय नाही नाही गाव लेवलला आमच्या त्या विरोधात आहे. आम्हाला बोलू द्या ना. ऐका. असं कसं काय? एक मिनिट. तुम्ही काय थांबवणार? कोण थांबवणार तुम्ही साहेब? तुम्ही अहो, तुमच्या आम्ही गावात- आम्ही त्याच्याशी बोलताना तुम्ही थांबवणार कोण? कसं आहे? आता जर तुमची एकमेकाची वाद झाली तिथे नाही वाद घालणार नाही. वाद घालणार नाही. तुम्हाला तुमच्याकडे काय वाद आम्ही घालणार त्याला देतो ना. अहो, माहितीसाठी दिलं आहे. देतो इकडे. तुम्ही सांगा आता असली आमचं स्पष्ट म्हणजे नाही वाद घालणारच नाही. आम्ही प्रश्नात कामाला आहेत, आम्ही ते वाद घालणार मान्य नाही. आहे, पण आता तुम्ही जर एकमेकाची वैयक्तिक नाही घालणार. आम्ही दोघं इथं राहणार आहेत. फक्त इथे येऊन तुम्ही फक्त इथे आता आणि शेतकऱ्याला म्हणतात ते आता एक कागद काढायला शेतकऱ्याचं मग आम्ही नोकरीला ठीक आहे भाऊ. पण ज्याच्याकडे जर खर्चच करायची ताकद नसेल अशा शेतकरी अन्याय झाला तर त्याला न्याय त्याला काय द्यायचा. करायचं? हातपाय बांधून बसायला लागेल ना हा? तो काय करणार आहे? काल कागद काढायला गेलो तर 400, 500, 1000 रुपये जातात. सर्वसामान्य इथे शेतकरी त्याला दिवसाला 200 ते 250 फार फार तर 300 रुपये होते. जर तुम्हाला पाठपुरावा करायचा म्हटलं तो शेतकरी कुठून आणून देईल? हे प्रश्नाचंच काम आहे ना. बरोबर आहे का ना? तुम्ही संबंधित दाखवा ना. तिथे काय असं नसते. तुम्ही मोजणी घेऊन या ना. अहो तुम्ही मोजणी आणली. मोजणीवाल्याला काय आहे का संपादन सीट? विचारा ना साहेब. विचारा तुम्ही. आहे ना मी काय करतो साहेब बोलणी करतात आहे. हो, मोजणीवाले साहेब. काय करणार? गुन्हे नोंद करता का आमचं? बोलणी करायचं ना साहेब काय या अजिबात नाही करायची गुन्हे नोंद करायचा आमच्या म्हाताऱ्याने अजिबात नाही करायची. प्रॉब्लेम वाटते का? हा, आम्ही सांगतो ना गुन्हे नोंद करा. पुढे त्यांना बोलवायचं. विनाकारण कशाला त्रास देता आम्ही गावठण मोजते तू इथं अहो, गाव नोटीस काय आहे साहेब? नोटीस काय आहे? वाचून दाखवा बरं नोटीस. दाखवा ना एवढं. नोटीस वाचा बरं. मोजणीवाले साहेब नोटीस वाचा. कसलं नोटीस आहे वाचा बरं. मोजणी करा आहे का नोटीस आहे का काय तुम्ही परत तिथं आले परत सकाळचे तुमचं काय म्हणणं असेल ना तशी हो, तहसील. तुम्ही इथं आले. तुम्ही इथं आले तिथं द्या. नोटीस तर द्या आम्हाला. आम्हाला इथे याची नोटीस काढता तुम्ही परत तिकडे जा म्हणताय. मैताला तुम्ही हे काढलेले तुम्ही आम्हाला नाही मग गुन्हे नोंद करा ना आमच्या. आम्ही म्हणतो ना गुन्हे नोंद करा ना. हातात लावायचं ना, आम्ही करूनच देणार नाही. तुम्ही इथं आले तर आम्हाला तिकडे जायला सांगताय नाही, आम्ही करूनच देणार नाही. हा, पकडा मॅडम तुम्ही पकडा पण अजिबात मोजणीला हात लावून देणार नाही आम्ही. आमच्या गुन्हे नोंद करा काय करायचं ते. नोंदणी तुम्ही करा तुम्ही आम्हाला ठीक आहे तुम्ही मूल्य गावठणाची करा मूल्य द्या ना. गावठणाची मोजणी कुणाला द्यायची? अहो, नोटीस आहे ना त्याला आमचा विरोध आहे साहेब. आम्ही मोजणी होऊन देत नाही. आमच्या गुन्हे नोंद करा. तुम्ही बोलवलं मॅडम हात लावायचा नाही कारण आम्ही इथं उभे झाली झालो. की हरकत मोजणी मान्य नाही. आम्ही त्याच्यानं तर हरकत नाही. पण असं झाले. करायची नाही अजिबात नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. गुन्हा नोंद करा. सांगा तुम्ही काय गुन्हा नोंद करा आमच्यावरती. जाणे गुन्हा नोंद करा. घ्या इथं. तुमच्या समोर आमच्या आम्ही सगळ्या लिहून परिवारावर देतो. गुन्हा नोंद करा. आणि तुम्ही इथं थांबा. डिपार्टमेंटच्या समोर आम्ही अहो लिहून पण देतो. आम्हाला मोजणी मान्य नाही. मग डिपार्टमेंट आलंय ना. डिपार्टमेंट करेल त्यांचं काम. तुम्ही ते तुमच्या काय डॉक्युमेंट
म्हणतात आमच्याकडे डॉक्युमेंट असताना आम्ही सरकारी कामात अडथळा निर्माण करतो अशा पद्धतीने आम्ही धरणग्रस्त पण आहेत, आम्ही बाधित असताना काहीच महत्वाचं नाही आम्हाला प्रकार घडलेले आहेत. तुम्हाला सौजन्य दाखवलं तुम्हाला सौजन्य दाखवलं तुम्ही कागद जे काय ना मसला जे काय वगैरे नाही गांगुर्डे साहेब आलो होतो त्यावेळेस म्हणतात आम्ही सगळ्यांना एकत्र बसवतो आणि त्याच्यानंतर आमच्या बेनके साहेबांना एकत्र सगळे बसवतो, आमदाराकडे बसवतो. पुढे आमदाराकडे बसवलं कोण काय केलंय म्हणजे तुम्ही काय म्हणतो तुम्हाला आम्हाला नोटीस काय आदेश म्हणजे आदिवासीला जमीन आता म्हणता हे मयतच हरिभाऊ खंडू तुकाराम सकाराम हे मयतच मोजणी करणार साहेब तुम्ही बोला आता त्यांना बोलून घेणार का मैदानला हे मयतच माहित नाही तर मग करू नका. माहिती नाही असा शब्द बोलूच नका तुम्ही. आपण माहिती नाही हे शब्द बोलूच नका. असं नाही गरीब अन्याय कसं बाबा त्या गाडीत पण मोजणी काय करू नका. शेतकऱ्याची हरकत आहे तर तुम्ही का त्रास देताय ना मग आमची हरकत आहे तुम्ही लिहून घ्या ना आमच्या हरकत आहे शेतकऱ्याची हरकत आहे म्हणून तुम्ही आणि तुम्ही 2 महिन्यापूर्वी सातबारा तयार केला, कोणाचा विचार केला? शेतकऱ्याचा विश्वासात घेतलाय कुठून कसं काय सातबारा तयार झाला? आम्ही तुमच्या पुढे मानतो, तुम्ही आमच्या शब्दात आले कसं काय मोजणी करा साहेब? 2 महिन्यापूर्वी तुम्ही सातबारा तुम्हाला आम्ही सांगितलं कागद घेऊन तुम्ही आले का डायरेक्ट मोजणी करा. आवड पैसे वाटप झालेले अहो तसं नका बोलू तुम्ही. कोणी पैसे घेतात त्याचा जबाबदार घेऊन या. याला भूसंपादन अधिकारी तिथे जाऊन विचार. मग तुम्ही कुठून आले? भूसंपादन कुठून आले? तहसील ऑफिस मधून आलेलो आहे. भूसंपादन तहसील ऑफिस मध्ये असं कसं तुम्ही बोलता? बरोबर तसंच तुम्ही आमचे पुरावे द्या ना आम्हाला. तुम्ही काय आमची जमीन आमची जमीन कशी घेतली त्याचे पुरावे कसं करणार? संपादन झालं तर पुरावा आवड दाखवली की आवड म्हणजे ते नाहीये. सातबारा झाला तरी होत नाही जमीन नाव. ऐकून घ्या. होत नाही साहेब जमीन. आवड संपादन होते आवड संपादन होत नाही. आवड संपादन होते का सांगा ना तुम्ही. संयुक्त मोजणी पाहिजे आम्हाला. संयुक्त मोजणी पाहिजे. करा मोजणी सुरुवात. करा सुरुवात मोजणी. तुमचं काय येतंय सर्कल साहेब तिकडे जायचं तुम्ही इकडे येत चला वायवाड दाखवा या बरं इकडे तलाठी कुठे गेले? सातबाराच नाही त्यांच्याकडे तू कुठून दाखवतो खोटं नाटक का करता तुम्ही? नाही करत आहे का तिचा नकाशा आहे? कसं दाखवणार तुम्ही? गावठाणा जो आहे ना ते गावठाणाचा नकाशा म्हणजे जागेवर येऊन संबंध गावठाणाचं हे गावठाणाचं गावठाणा जे गावठाण क्षेत्र दिसतंय ना तुम्ही सरकारची भूमिका दाखवा आमचं गुन्हे नोंद करा. माणूस म्हणतोय ना गुन्हे नोंद करा. आम्ही स्पष्ट म्हणतो आमचे गुन्हे नोंद करा. उलट वाढू द्या अजून तिथं सोपा विषय ना. कशाला बाकी हे करायचंय? कशाला वाद वगैरे आम्ही तुम्हाला करायचं आमच्या बांधायला बांधले झाला हे पोलीस आम्हाला पोलीस प्रशासन आहे ना ते म्हणतात गुन्हा नोंद करा. त्याप्रमाणे जे काय आहे ते नाही मोजून नाही द्यायचं आम्ही हरकत घेतो तर तुम्ही तेच करता म्हणजे हरकत असताना तुम्ही जबरदस्ती आम्ही मोबाईलला जो काय कलेक्टर ऑफिसला तुम्ही तिकडे आम्ही मोबाईलला द्यायला कलेक्टर ऑफिसला आम्ही आम्ही मोजायला आलेत ना तुम्हाला आम्हाला करून द्यायची नाही. तुम्ही सरळ सरळ आमचा आदिवासी समज अन्याय चाललाय. भूमी अभिलेख आमचा प्रत्यक्ष आरोपच आहे. जिथे जाईल तिथे भूमी अभिलेख चालूशी जमीन असं झालेली सगळ्याच ठिकाणी आदिवासीच्या जमिनीवर काताबा चाललेली. आदिवासीची जमीन भेटते. 2 मिनिटं थांबा तुम्ही तिकडे तुम्हाला कुठे जायचे तिथे जा. तुमची वस्तू पुढे आमची आणूच नका. तुम्हाला सांगितलं आम्ही नाही करायची नाही करून देणार तुम्हाला. जा परत म्हणायचं नाही का आमच्या वस्तूला हात लावला तुम्ही हे केलं ते.
साहेब गुन्हे नोंद करा ना सोप्याच. आम्ही सांगतो जीव तोडून ते सांगतो तर ते तुम्ही 10 वेळा 30 गाडी तेच गुण करता काय? तुमचा डिपार्टमेंट आहे ना तुमच्या जवळ इथं, घेतील ना ते गुन्हा नोंद करून आमच्यावर. सांगू तर आम्ही जायला तयार आहे तरी तुम्ही तशीच. अहो पण मी जाऊन तुम्ही संयुक्त मोजणीचा पुरावा आणा ना. साहेब तुम्हाला पण माहिती आहे संयुक्त पुरावा झाला नाही. तुम्हाला नाही दावत ते काय? त्यांचं काम आहे ताई, त्यांनी दिले आपल्याकडे लेखी. ते काय म्हणतात तुमचं काम आहे म्हणजे त्यांच्याकडे लेखी आहे का? त्यांच्याकडे मागे ना ते मोजणी नाही मग ते का कागद दाखवत नाहीत? ते का कागद दाखवत नाहीत? हॅलो इथं खायची वासना झाली सगळ्याला. तुम्हाला ओरिजिनल सगळ्या डिपार्टमेंटचे साहेब कागद तरी बोलवा साहेब आमच्यावर गुन्हे नोंद करा. साहेबांना बोलवा ते मेन साहेबांना बोला म्हणा गुन्हे नोंद करा. डिपार्टमेंटच्या साहेबांना बोलवा कालेच वादीवाद म्हणा. तुम्हाला आम्ही काय म्हणतो गुन्हे नोंद करा ना. तुम्ही गुन्हे नोंद करा ना. आमच्या आम्ही काय म्हणतो आम्हाला मोजणी करायची नाही. या ना सर्कलच्या आदेशाने गुन्हे नोंद करा आमच्यावर. सर्कलचा आदेश आहे ना तुम्हाला गुन्हे नोंद करा. नाही चालत पोलिसांनी सर्कल साहेबांचा आदेश घ्या. नको आता तुम्ही आता चालू मध्ये लाईव्ह शूटिंग आहे तुमची समोरच्या असं नाही चालत. मान्य आम्हाला शासकीय थांबा ना तुम्ही कशाला पुढे तुम्हाला गावठाण मोजायचे पुनर्वसनचं गावठाण म्हणता. मौजे जळवंडी नवीन पुनर्वसन गावठाण अंतर्गत प्लॉट मोजणी बाहेर हात करणे हा काय विषय काय सांगताय तुम्ही? नवीन गावठाण कसं त्यांचा नवीन गावठाण सांगा. मौजे जळवंडी नवीन पुनर्वसन गावठाण अंतर्गत प्लॉट मोजणी व बाहेरील हद्द निश्चित करण्याबाबत हा काय विषय? जमीन आमच्या हो सर्कल साहेब इकडे मोजणीचा विषय पण तुम्ही इकडे या समोर. तुम्ही काय म्हणता गाव मोजायचे हे काय नवीन पुनर्वसन गावठाण म्हणलं इथं. आम्हाला याला विरोध आहे आमचा. मग ठीक आहे ना, हे करतील फिक्स गावठाणला मोजणी, कोणाची खाजगी नाही मोजणी. गावठाण खाजगी मालक आम्ही हे प्रूफ करतो आम्ही. परत तुमचे नाव करून घ्या. नाही साहेब आमच्या असं बसल्या अंधार पडेल तुम्हाला, परत तो अंधार पडल्यामुळे होईल. करा सुरू. नाही अंधार काला पडायचा उजेडात येतो आम्ही कोर्टात ना ते जर काय त्यांची जमीन सिद्ध झाली ना सगळी घरं पाडून त्यांची जमीन त्यांना भेटेल. सरकार ते तुम्ही न्याय द्या. एवढ्या वर्षभर तुम्ही आमच्या गुन्हे का नाही नोंद केलं साहेब? करा सुरू. साहेब तुम्ही लांब जाऊ नका. लांब जाऊ नका. तुम्हाला करता येणार लांब जाऊ नका. कारण मला तसं सांगायला गुन्हे का नोंद केला करता येणार किंवा नाही सांगा. नाही साहेब नसेल येणार तर तसं सांगा, मी तसा रिपोर्ट करतो. नाही आम्ही येतो शेजारची जमीन पण आमचीच आहे. कोण येतं तुम्हाला सगळं ओरिजिनल पुरावा देऊन जर तुम्ही नाहीच म्हणता तर काय त्याला जमीन धरण जागा आमची गेली, परत गाव जागा पण आमची. आता तुम्ही आहे तिथं तुम्हाला सांगतो गुन्हे नोंद करून गुन्हे नोंद करा. देऊन टाकू फिरत. हा बस जे काय कायदेशीर आहे ते काय देणं करा आम्हाला तेवढंच म्हणणं आहे. बस करा गुन्हा नोंद. बस काय तर इकडे सरकार साहेब हे जर उद्याच नसे आडकाठी करत असतील तर आपण काही सगळं नोंद करून टाकू. आम्हाला न्याय द्या, बाकी काय कोणाकडे तुम्हाला अडथळा होतोय ना मोजणीला? नाही आम्ही तुम्ही गुन्हा तर नोंद करा पण मोजणी
गुन्हा नोंद होऊन देणार नाही आणि कशीच नाही होऊ रजिस्टर करा ना. करा तुम्ही मोजणी सुरू करा तुम्हाला गुन्हा नोंद करा ना, मोजणी कशाला करा? आम्ही काय सांगितलं सर? बोलायला काही देणार नाही आम्ही. आम्ही गुन्हे नोंद करा असं सांगितलंय ना, पण तेवढंच करा. हा, तेच करा. आणि तुम्ही पुढचं बोलूच नका हो सर. तुम्ही किती बोला, मी नाही. नाही नाही ते मग तो तुम्ही रजिस्टर संपादन करा ना काम. वर्षभरासाठी पूर्वी तेच झालं, आता तेच करते तुम्ही परत. आता चालू याच्यात आधी 30 वर्षापूर्वी चुका केल्या त्याच परत करायला लागले. तुम्ही न्याय देतात का? शेतकऱ्याला कुठेतरी बाजू मांडतात का? 30 वर्षापूर्वी चुका झाल्यामुळे आता हा उद्योग चालू आहे ना. मोदीचं काय घाट घातलाय? गुन्हा नोंद करा म्हणतात ते करा ना. जा करतेच नाही. मोदीने काय करा? मोदीने हरकत आहे म्हणून गुन्हा नोंदवणार नाही. फॉरेस्टर तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही काय नका सांगू. बस माझ्याशिवाय बोलायचं नाही. ऐकून घ्या. काय बोलायचं फॉरेस्टरला नाही. तुम्ही हिसाब घ्यायचा. फॉरेस्टर तुम्ही हिसाब घ्यायचाच नाही. आम्हाला तुम्हाला नाही जाऊन करा देणार. पण 60. हो साहेब, 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. आम्ही काय वेगळं बोलतो का? काय वेगळं बोलतो का? आम्ही वेगळं काय बोललो बा? मी वेगळं काय चुकीचं बोललो आम्ही? तुम्हाला काहीच माहिती नाही. हो, सगळं चुकीचं चाललंय साहेब. हो, ऐका 2 मिनिटं. सगळं चुकीचं चाललंय. सगळं चुकीचं चाललंय सांगतो. तुम्ही न्याय देते नाही आम्हाला. सगळं चुकीचं चाललंय. ऐकून घ्या 2 मिनिटं. सगळं चुकीचं चाललंय. तुम्ही जर चुकीचा केला हो, सगळं चुकीचं चाललंय. 2 मिनिटं ऐका. त्यांच्या अंगावर जाता हे करता. तुम्ही पुढे आम्ही सांगतो नाही करायचं, तुम्ही का पुढे करताय मग? चालेल ते त्यांनी थांबा, 2 मिनिट बोलून घ्या. तुमच्याकडे नकाशा आहे का? काय हो? ह्या लोकांनी सुरू सांगितलं. हो सर, तुम्हाला सांगितलंय का? अहो, काय किती वेळ सांगायचं? नाही करायचं. आम्ही सांगितलंय तर ते म्हणा. कसं काय करता? असं कसं काय करता तुम्ही? हे काय येतं सर्व माहिती? चाल आमच्या घरापासून बरोबर आहे, बरोबर आहे. इथून पुढे जायचंच नाही. इथून इकडे आमचा वयवट आहे. इथे पुढे तुम्हाला जाऊन देणार नाही आमचा. हो या इकडे. मालकी मालकी निघायचा
गावठाण बोलले साहेब, गावठाण परवानगी घ्या ना. सरपंच वयवर दाखवा किती घ्यायचे आम्हाला काय बाकी आमची काय नाही. पण आम्हाला तुमची मोजणी नाही जाऊन द्यायची. आम्हाला गुन्हा नोंद करा. साहेब कोणी काय ऐकायला इथून मागे पुढे न्यायचे जा आम्हाला पैसा आवाडीकडे नाहीये, टाकीकडे तुम्ही निघूच नका, घराईकडे नाहीये, तिकडे तुम्ही निघूच नका. आमचं स्पष्ट म्हणणे, तुम्ही चुकीचं वागू नका. तुम्ही बघा नकाशा नीट बघा. नकाशामध्ये बघा, याच्या मागेच पलीकडे तुम्ही पुढे काय जाताय? तुम्ही अक्षरशः आमच्या पैसे घेतले, तुम्ही पैसेच घेतले असणार. हॅलो, इकडे कुणी काय चालले? गावठाण तिकडे ना, तुम्ही जमीन का मोजता? आमचा 10 रुपये पैसेच खालेत. आमचा इकडे तुम्ही कुठे चालेत? गरम मध्ये पाहिजेत का शेतकरी जमीन मध्ये पाहिजे? नोटीस मध्ये नवीन एक दोघ जण आताशी झालं, पण आमच्या तरी ते मोजणी करतात म्हणजे असं कुठं अहो तुम्ही इकडे कसं काय मोजता हो मॅडम? सरकारी माणसात नाही. आणि आई बापा गेली म्हणजे लगेच आता तुम्ही नाही ते घेऊन दिलं होतं पैसे ते शेतकऱ्याला त्या लोकांनी. गावठाण मध्ये आले का? ते फक्त गप बसून आपला कार्यक्रम करणार. साहेब सुद्धा काय बोलणार नाही. दिसतंय हिरवे साहेब सुद्धा काहीच करणार नाही. आदिवासींना तुम्ही मारून टाका साहेब. आदिवासीला घातक आणि अधिकारी बाहेरचं नाही आलं साहेब. आज मोजणीला आदिवासी अधिकारी आले. तुम्ही उलट आपले सहकार्य करायला पाहिजे. आदिवासींवर अन्याय करायचा का तुम्ही? मागच्या वेळा रात्रीला तुम्ही येऊन मोजणी केली, आता तुमचं तेच चाललंय. तुम्हाला फोन आला, आम्ही आदिवासी असून आदिवासीची बाजू ऐकून घेत नाही. मग तुमचं काय नाही. जमीन मागितली जमीन द्या, मागतील ते देत नाहीत. दबाव गुन्हे नोंद करा ना तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांनी, टोटल अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले. तुम्ही आमचे गुन्हे नोंद करा, आम्ही कोर्टात न्याय मागू. तुम्ही गावठाणामध्ये तर गावठाण घरच मोजा ना, तुम्ही जमीन का मोजता? त्यांना नसेल त्यांना द्यायची असं कोणला तरी सगळी आपले तुम्ही फक्त आदिवासींचा गळा वाटाय तुम्ही थांबतो. मोजणी तर चालले रागर रोसात का होय ना ती मोजणी चालली. आम्ही यायला काय माणसाचा गळा लागायचा. तुम्ही काय चुकीचं वागता? संपादन सीट नाही, पंचनामा नाही, पण त्यांना तो विषयच नाही करायचा. अजिबात पुढे मोजणी करायची नाही. आता नाही काय करायची करा. तुम्ही चुकीचं घेतलं साहेब. त्यांना कुठं माहिती दिलेला का ते खालची घर घ्या ना, चालू पण घ्या ना. तुम्ही चुकीचं. ओ साहेब, हो
तुम्ही का चुकीचं वागता? आम्हाला त्याप्रमाणे आम्ही घेणार. नकाशा असं आहे काय? तुम्हाला नकाशा मी दाखवू का? गायरानाची वाट आहे, गावठाणाची वाट. मोबाईल मध्ये तुम्हाला दाखवू का नकाशा घर आहे? तुम्ही चुकीचं कसं वागता? तुम्हाला सांगितलंय ना सर किती वेळा नाही करायची म्हणून. तुम्ही सरळ सरळ आमची अन्याय करता यार. एवढंच आहे का? मग काहीतरी करायचं म्हणून करून चाललं काय? काय हो? हा, झालं का आता त्यांचा नकाशा पूर्ण? आमची हरकत होती आम्ही जेवढं गुन्हे जेवढं पैसे नाही नाही, ते आपल्या हरकत त्यांनी देऊन टाका. घेतली हा? आमची बार जमीन मोजायला गावठाणा सोडून तिकडं. हाना मारा करू का तुम्हाला? काय असं बाबा आता परत आता गाव आहे साहेब हे तुम्ही वावरात गेले का फार मारून लोक काय वावराची मोजणी करायला गेले गाडी बोलवा सगळ्यांना. कशासाठी गाडीमध्ये बसा? कशासाठी गाडीमध्ये? करा ना रिपोर्ट. तुम्हाला कोणी हात लावला? आम्ही पण बसणार नाही. कोणी हात लावला? कोणी कोणी? नाही नाही पेपर बनवून द्या ना पहिल्यांदा इथं. मोजणी डिलीट होऊन द्या मग येतो आम्ही. तुमच्याकडे संपादनाचा नकाशा आहे का मोजायला आलेत तुम्ही? नाही आमचा त्याला विरोध आहे. आमचा ना हरकत आहे ते घ्या. तुमचं काय असेल ते काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. ऑफिसला द्यायचं तिथं. काय झालं पोटफुले साहेब? काय हल्ला झाला का तुमच्यावर? हल्ला झाला का काही? मारहाण वगैरे झाली का मोजणी व्यवस्थित? ठीक. मला मान्य नव्हती ना त्यावेळेस. आताचा विषय नंतर ती इथं चालू आहे. त्यावेळेस मान्य नव्हती ना. आता पण मान्य नाही आम्हाला. आता पण मान्य नाही. आता पण चुकीचीच केलेली आहे. आता पण चुकीचीच केलेली आहे. अहो हरकत घ्या. असू द्या. तुमची हरकत घ्या ना. तुम्हाला मान्य आहे तर हरकत घ्या. पाठीमागच्या वेळेस सुद्धा हरकत घेतली होती आपण रद्द केली. त्याचा उपयोग करून 7 बारा चुकीचा बनवला का नाही? तुम्हाला तुम्ही आम्हाला सौजन्य दाखवा. आम्ही तुम्हाला कॉपरेट करू. ही कॉपरेट आहे काय? मला एक म्हणायचं साहेब तुम्ही जो आता तुमचा कॉपरेट शब्द कुठे गेला? रात्रीच्या 7 वाजता तुम्ही आपली रद्द केले. रद्द नाही केलं तुम्ही. जिल्हाधिकाऱ्याच्या नावानं बनवलंय. हा कुठल्या अधिकारात बनवलाय? त्याच्या नावाने नोटिसा काढून मोजणी हा जो 7-12 बनवलाय सगळे माहित आहेत नंबर. नाही नाही माहिती विषय नाही. हा 7-12 आहे ना बनवला तुम्ही. हा कुठल्या अधिकारात बनवला? जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. मग त्या टायमाला जाब मोजणी झाली का? हा कोणाचं परवानगी? हा बर मान्य. त्या जिल्हाधिकाऱ्याच्या यानं बनवला. त्या टायमाला जिल्हाधिकाऱ्यानं संपादन केलं. त्या टायमाला इथं स्पॉटला येऊन मोजणी झाली का? नसेल झाली बाबा म्हणून तर हाच विषय आमचा साहेब. मोजणी जर झाली नाही कोणी दुसऱ्याला मोबदला दिलाय साहेब. संपादन झाली फक्त मोजले का त्या टायमाला? काय 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 सगळं संपादनाचं क्षेत्र मोजायचं नसतं असं म्हणणं आहे का तुमचं? मोजलं असेल त्यांनी. मग मोजलं तर पुरावा द्या ना साहेब. आम्ही तर तेच म्हणणं आहे. पुरावा द्या. आम्ही कुठं दुसरं काय मागतोय तुमच्याकडं? त्या टायमाला 80 सालाला संपादन झालं. हो झालं का तुमचं? त्या टायमाला मोजलंय का? तुम्ही आमचे हरकतपत्र घ्या. याचं उत्तर द्या ना साहेब. हरकत पत्र तहसील ऑफिसला आणि तालुका भूमी निरीक्षक मध्ये आम्हाला इथं तुम्ही ग्राउंड लेवलला तुम्ही आलं तिथं द्यायचं ऑफिस. असं कसं काय? तिथं पण दिलंय. ऑफिसला तिथं द्यायचं. तुमची जर काय हरकत असेल ना तिथं द्यायचं. हो दिले. मला एक सांगा साहेब. जर संपादनाची मोजणी झाली नसेल संपादनाची मोजणी झाली नसेल तर तुम्ही तोंडी बोलायचं नाही. काय असेल ते लिखित द्यायचं. आम्ही दिलेलं तर आधी दिले. आता अजून कोणी वर्ष झालं येऊन भांडायचं नाही. साहेब तुम्हाला आमचा मायबाप समजतो. आम्ही तुम्हाला आमचा मायबाप एकाने बोला. सांगितलं अधिकारानं लिखित द्यायचं. बोलू नका एवढं. मिरची भाकर खाऊन 2
रुपये शेताला घालवलेले आहेत म्हणून कष्ट केलेले आहेत. आम्ही कष्टाचं मागत आम्ही नाही दुसरा मागत. आम्हाला फक्त कष्ट न्याय हवा. झालं आमच्या जीवाला म्हणून तळतळतय जीव. आणि ही बसल्यात काय लोक आराम 2 महिन्यापूर्वी 7 बारा तयार करतात, एकाचा जबाब नाही, काय नाही, शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही. तुम्ही कसं काय तयार करताय? विश्वासात घ्या. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश त्याची जमीन गेली कसं काय? तुमचं काय असेल ना ते लिखित यायचं, दिलं ना तोंडी बांधायचं नाही. तुमचं काय लेखी असेल लेखी इथं भांडायचं नाही. तुम्ही कसं वर्ष झालं तुमचं काय लेखी असेल आमचा पंच आम्हाला लेखी उत्तर येत नाही साहेब. तहसील ऑफिसला लेखी मागा. आम्हाला भांडायचं नाही, आम्हाला न्याय द्या फक्त बस. पै जमा करून तहसील ऑफिस पुन्हा आम्हाला एकही उत्तर येत नाही. एकही उत्तर देत नाही आम्हाला. तुम्ही सांगा तिथं कागद उत्तरच नाही, काहीच नाही. आता मागच्या वेळेस तुम्ही एवढं आम्ही असून दडपशाही करता, तर तिथं तुम्ही नाही न्याय देणार आहे. कोण बसला होता आरामाचा काय आला इथे येऊन दडपशाही चालली तर तिथं काय तिथं तुमचा सगळा सत्ताच तुमची, काय आम्हाला न्याय मिळत? बसावरून पाणी तुम्ही तिथं या आणायचं म्हणजे आमच्या मुंड्या पिळा. करायचं ना पिळली मुंडी नाही राहिली. 2 माणसं आम्ही तुम्ही घालवले, आमचं सरळ तुमचे बाबा होतं बोलताना मैताच्या नावानं नोटीस काढते. आता तुमच्या समोरचा विषय मैताची. बाबा दगावले गेले. सगळ्या चुकीचे आद्य मैतांचे आम्ही 7 बारावाले जागा मोजायला जातो. तुम्ही तिथं मोजणी करत जाता. आम्हाला दाखवा ना तुम्ही. आम्हाला ओरिजिनल दाखवा. 2 मिनिटं मी वाचा. सांगतोय ना, मग आता फोटो काढला तर काय वाचून तुम्हाला सगळे ऐकतील ना, गावातले सगळे कार्यालय जुन्नर यांच्या समोर कारणे विचारल्यावरून जबाब लिहून देतो की मान्य तहसीलदार जुन्नर यांच्याकडील दिनांक 26/2/2024 रोजीचे पत्रानुसार मौजे जळवंडी तालुका जुन्नर जिल्हे जुन्नर येथील गावठाण गट नंबर 33 चे शासकीय हद्दकाय मोजणी कामी सर्व हितसंबंधितांना व लगधारकांना रीतसर आगाऊ मुदतीच्या नोटिशीने कळवून नेमलेल्या तारखेस आज रोजी प्रत्यक्ष गावी गावठाण गट नंबर 33 मध्ये आले व आम्ही दाखवलेल्या गावठाण गट नंबर 33 च्या वहिवाटीप्रमाणे GPS मशीनच्या सहाय्याने मोजणी काम पूर्ण केले, तरी सर्वे अभिलेखाप्रमाणे गावठाण व गट नंबर 33 ची शासकीय हद्द कायम मोजणी नकाशाची प्रत देण्यात यावी म्हणून लिहून दिला असे हा जबाब. खालचा थांबा ते वाचलं त्याला काढसाल तुम्ही ते पंचनामा. मापक बाग जुन्नर यांच्या समोर आम्ही खालील सायांगटा करणार पंचमंडळी सर्व राहणार जळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे कारणे विचारल्यावरून पंचनामा लिहून देतो की मौजे जळवंडी येथील गावठाण गट नंबर 33 चे शासकीय हद्दकाय मोजणी कामी मान्य तहसीलदार जुन्नर यांच्याकडील दिनांक 12/12/2023 रोजी आदेश व दिनांक 26/2/2023 रोजीच्या पत्रानुसार सर्व हितसंबंधितांना व लगधारकांना रीतसर आगाऊ मुदतीच्या नोटिशीने कळवून नेमून दिलेल्या तारखेत प्रत्यक्ष गावी व गट नंबरमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गावठाण गट नंबर 33 चे दाखविलेल्या वहिवाटीप्रमाणे GPS मशीनच्या सहाय्याने मोजणी काम पूर्ण केले म्हणून लिहून दिला असे पंचनामा पूर्ण झालं का? मोजून दिले सह्या वगैरे काय सह्याची जो आहे ना जबाब सह्या काय आपण आम्हाला हा पंचनामाच मान्य नसेल तर सह्या कशा करायच्या? एक मिनिट ऐका नाही त्याच्या मान्य नाही म्हणून असं माझं ऐका ना. पंचनामे आम्ही आमच्या पद्धतीने दिला, बरोबर आहे. त्याच्यावर तुम्हाला सही करायची का नाही करायची ते तुम्ही ठरवा. नाही पण मग आम्हाला जर तुम्ही पंचनामा आम्हाला कसा लिहायचा ते नका सांगू, फक्त तुम्हाला तो मान्य असेल पंचनामा तर त्यावर तुम्ही सही करा, नसेल मान्य तर करू नका, काय अडचण नाही. बाकीचे ते सर्कल वगैरे जे आहे ते कोणते सहाय्य करतील. आपण सह्या करू. तुम्हाला आम्ही वाचून दाखवलं करा पंचनाम्यावर. सरपंच कोण पोलीस पाटील आहे का? पोलीस पाटील कोण आहे तुमचं? पाटील जरा या इकडं. सही नको करू आमची मला वाच वाच पुन्हा वाच मोठमोठे मग सही कर. तंटामुक्ती अध्यक्ष कोण आहे? नाही तंटामुक्ती गेले, सगळे गेले, अध्यक्ष नाही सगळे गेले, ते तंटामुक्ती मिनिटमुक्ती सगळे गेले. ते पोलीस पाटील कोण असतील ते या काही सरपंच सही करायची. ग्रामपंचायत सदस्य कोण येतं? हे काही इथेच आहेत ना सदस्य. सदस्य ग्रामपंचायत सदस्य कोण नाहीत अजून?
लीलाबाई गुळे लक्ष्मण बांगर त्यांनी मान्य का करा बाबा ग्रामपंचायत सदस्य कोण आहे सदस्य या इकडं मॅडम या. सरपंच सहीच करू नको. सही करा आणि खाली हे टाका. नाही ते सांगितलं किरण सर किरण तरी सही पण आपली नेस नाही ना. मशीनने मोजणी केली त्याचा पंचनामा आहे. केली का नाही मशीनने मोजणी? याच्यात गेली लागवड पण आता त्यांची हरकत त्यांचं आम्हाला त्यांच्या हरकतीबद्दल नाही. पंचनामा काय आपण मशीनने मोजणी केली का नाही केली. हा मग त्याचा पंचनामा आहे. कुणाची हरकत आहे किंवा कुणाला मान्य आहे त्याचं नाही. बघा तुम्ही फक्त मशीनने मोजणी केली. सही करा. नको करू फक्त हा पंचनामा केलेल्या मोजणीचा पंचनामा आहे. हरकत आहे किंवा त्याचा विषय नाहीये. तुम्ही नोटीस दिलेली किती लोक हजर होते आपल्या फक्त काय इथं विषय मोजणी त्याचा उल्लेख नाही केला तुम्ही साहेब मोजणी झाली साहेब बरोबर आहे. नोटीस दिलेली पंचनामा कसं लिहायचं तो आमचा प्रश्न आहे. तुम्ही सांगाल त्या प्रमाणे पंचनामा तुमच्या मनाप्रमाणे नाही शब्द फक्त तुम्हाला फक्त प्रश्न एवढंच आहे सही करायची की नाही करायची. पाटील सांगा वादविवाद झाले का नाही वादविवाद होऊ नये मसनीने आम्ही मोजणी केली. हा फक्त शब्द टाका आम्ही सह्या करतो. सदस्य सरपंच पाटील नाहीतर गावाने सह्या करा. आम्ही सही करणार नाही. आम्ही एकही शब्द बोललो नव्हतो आतापर्यंत. पाटील कोण आहे तुम्ही तसं लिखित द्या तुमचं नाही, मी लेखी काय देऊ? तुम्ही ऐका तुम्ही इथं पंचनामे सही करणार नाही असं यांचं लिखित द्या. मॅडम घ्या कागद घ्या कागद या इकडे चला. मी सही करणार आहे त्याच्यावर. नाही त्यांना एक मिनिट द्या. आम्हाला काही माहिती नाही तुम्ही शासकीय कर्मचारी तुम्ही शासकीय ना तुमची नेमणूक प्रांताने कशासाठी केलेली आहे? रिपोर्ट करायचा. शासकीय कामासाठी केलेली आहे का तो गावाने हे केलं ते केलं करणार ना सही नाही तर करणार. नाही द्या तुमचं अख्ख्या द्या. गावाला गेलो सही मॅडम करा. यांचा रिपोर्ट करून अख्ख्या गावाला जरा मान्य द्या. असेल तर पोलीस सही पाटील करा. अशा शासकीय मोजणीला सही पंचनाम्याला करायला हरकत नाही. त्यांच्यावरती पुढील प्रश्न त्या प्रांताला तुमच्या आणि सगळे सदस्यांना बोलवा. जे आहे ते चुकीचं काय लिहिलेलं आहे का? मशीनद्वारे केलेली आहे का नाही? एवढं हे बरोबर आहे तुमचं सगळं आम्ही जे बरोबर आहे तेच लिहिलं का चुकीचं लिहिलं? नाही पण स्पॉटचा वाद त्यांचा तुम्ही बोलायचं नाही मध्ये का बोला बोलायचं नाही म्हणजे आमची काय जमवलं फक्त पंचनामा. जमिनीवरती बोलायचंच नाही का? गावकऱ्यांना तुम्हाला पंच म्हणून बोलवलेलं आहे. सगळ्या गावाला तुम्ही अजिबात बोलू नका. बोला त्यांनी मारू द्या आपल्याला मारलं तरी या पोराला तर नावल्या तुमचं नावल्या आणि पदला वाद झाले तर काय विषय या गोष्टी याच्यात पंचनामे देतात का? तुमचं नाव लिहा होती तर नाव लिहा होती तुमचं नाव काय हरकत आहे तुम्हाला कुणाचं? तिथं ऑफिसला द्यायची हरकत. आम्ही हरकतीचा विषय येत नसतो. तुम्ही पण नोकरी करता तुम्हाला अशी हरकतीचं ग्राउंड लेवलला तिथं नाव लिहा तुमचं. ग्राउंड लेवलला नसतं काय ग्राउंड लेवलला नसतं ऑफिसला द्यायचं तुमचं काही अहो, काय ऑफिसला द्यायचं ग्राउंड लेवलला आम्ही तर थोडं ते आम्ही जे काम करणार तेच करणार ना. पोलीस पाटील सही करा. काय असेल ते ऑफिसला द्या टपालात सर्व. माझं स्पष्ट म्हणणं किरवस आहे तुम्ही दर रात्री देऊन करता त्यांना काही विषय द्यायची. मला सही घ्यायची करायची का नाही? नाही करावं असेल तर करा. बाकी जण का सांगू आम्हाला वेळ नाही इथं. तुम्ही सरपंच तुम्हाला पोलीस तुम्हाला हे नायब तहसीलदार आहे तुम्हाला सांगता सही करायची का नाही म्हणून तसं सांग मग करा मग सही. तुम्हाला सही करायची अहो किरवस आहे तुम्ही सरळ दडप तुम्ही दाबदबा टाकून सगळं चालवलंय तहसीलदार साहेबांनी दबाब टाकून पाटलांना सही करायला लावली. आमचा माणूस आहे तो शासकीय. कामं करून घ्या. सांगू नका. त्यांना सांगितलं करायचं नाही केले ना ते ना तुम्ही सांगितलं लगेच सही केले पाटलीन बाईने बघा शासकीय कर्मचारी केलं पाटील साहेबांना दडपणा खाली इथे करण्याचे दडपणाशी नाही हो. मग हे कसं झालंय मग म्हणून सांगता येत नाही. आता चालू ना सगळी काय आम्ही खोटं बोलणार एवढं प्रेशर द्यायचं काय शासकीय कर्मचारी मग तिला करणार ना तुम्ही दबाव टाका ना साहेब आमचं तेच म्हणणं आहे तुम्ही दबाव टाकून करून घ्या आमचं म्हणणं नाही काय ते तुम्ही सांगू नका. दबाव टाकायचं काय करायचं आमच्या भाषेत आम्ही सांगतोय. काय तुम्ही पाठीमागं तेच केलं ना आता तेच केलं झालं विषय. तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही आम्ही शासनाला आडकाठी करते अडचणी शासनाला विठीस धरते असं काही करू नका. 4 वेळा मोजणी खात्याला पाठीमागं पाठवताय आम्हाला तुम्ही जुमान
म्हणत नाही, असं काही करू नका. आम्ही काय म्हणतो आमची जमीन आम्हाला मोबदला द्या. तंटमुक्त अध्यक्ष नाही करणार. अध्यक्ष कोण आहे? काय करतो नाही करू दे ना. अर्ध दिवस जाईल काय ते केलं तर तेच आहे. किती सह्या करा तुम्ही. अजून कोणाला सहाय्य करायचे आहेत का पंचनामे? तुम्ही सांगा तशा करतील ना. मग तुम्ही सांगितलं ते सगळीच करतील. सह्याला कोण नाही करणार. किरो साहेब ना तलाठी मॅडम. तुम्ही शेतकऱ्याची बाजूच मांडून देते नाही. ग्रामसेवक नाही गावले सरपंच ग्रामसेवक या इकडं. इकडे पंचनामा मान्य आहे का तुम्हाला? करावं लागेल ना सही. आपण जागेवर तिने पण बघितलं ना. सही कर. फक्त उद्या आम्हाला ग्रामपंचायतच्या लेटर पॅड असं लिहून द्या का इथं वाद झाले असताना ऐका बस ते उद्या आम्हाला यांना म्हणतो आम्ही. तुम्हाला काय म्हणताय? आमचं फक्त सरपंच आणि ग्रामसेवक यांना प्रशासनाला विनंती आहे. एवढे वाद झाले असताना तलाठी साहेबांना सर्कल साहेबांना आणि मोजणी विभागानं मोजणी करून दिली. आम्हाला एवढा लेटर पॅड द्या ग्रामपंचायतच्या. जाऊ दे आता किरणला किरण तुम्ही द्या. आम्ही आता दिल्या तरी चालून जाईल. आम्ही सगळीच द्या. मोजणीला लोक आलेत हे पूर्णतः चुकीच्या पद्धतीनं हे तालुका प्रशासन जे आहे हे पूर्ण आदिवासी कुटुंब खूप मोठ्या प्रमाणात अन्याय करत आहे. आमचा ह्या जमिनीवर 1941 पासून ताबा असताना त्या टायमाला संयुक्तिक मोजणी वगैरे असं इथं काहीच झालेलं नाही. आणि शासनानं हे संपादन घोषित केलेलं आहे. गावठाणासाठी संपादन घोषित केलेलं आहे. स्पॉटला आज तागायतपर्यंत मोजणी झालेली नाही. आजला येऊन यांनी आमच्या हरकत असताना स्वतः हे पोटकुले साहेब हे आमचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता मोजणीला त्यांनी सुरुवात केली. तसंच पोलीस प्रशासन इथं असताना पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करत होतो की साहेब आमच्यावरती गुन्हे नोंद करा. पण पोलीस प्रशासनानं आमचं काही ऐकून न घेता मोजणी चालू ठेवली व आम्हाला बाजूला करून मोजणी पूर्णच त्यांनी कंप्लीटच केली. मग आता ही मोजणी मान्य का तुम्हाला? ही मोजणी आम्हाला मान्य नाही. पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आम्ही ह्या विषयासाठी हायकोर्टात गेलेलो आहे. परंतु हायकोर्टातून अजून आम्हाला काय तसा न्याय भेटलेला नाही. नक्की कारण काय? नक्की ही जागा कोणाची होती? ही जागा आमची माझ्या आजोबाची. बाबा गप ना जरा. आजोबाची जागा होती माझ्या. पूर्वी 41 पासून माझ्या आजोबाचं नाव आहे. बर आजोबांची होती आणि नंतर आजोबा नंतर कोणाचे नाव झाले? आजोबा वारल्याच्या नंतर यांनी साधी कुळ म्हणून यांनी खोटा 7/12 केला. बर कोणी? सीताराम बुधानी आणि ठकामुक्तानी गंभीरे म्हणजे तुमचेच भाऊ केले. खोटा अर्ज देऊन याचा खोटा 7/12 केला. त्यांचा वयवाट नसताना. तुमच्या आजीचं नाव कमी झालं का? नाही आजीचं नाव ठेवून त्यांनी साधी कुळ म्हणून ते पण दोघं लागले त्याच्यात. बरं मग पुढं मग ही जागा साधी कुळ व जंगल वयवाट असे 2 खोटे फेरफार केले त्यांनी. त्याचं काय फेरफार निघतोय का? हो फेरफार आहे. दोन्ही फेरफार आहेत. एक साध्या कुळांचा एक आहे आणि एक जंगल वयवाटीचा. पण यांचा वयवाट कधीच या क्षेत्राला पडलेला नाही आज तागायतपर्यंत. म्हणजे ही जी जागा होती ही तुमची होती? फक्त 7/12 नाव त्यांची होती? हो 7/12 खोट म्हणजे वयवाट. त्यांची अशी जागा कुठं होती? त्यांचा हिस्साच नाही ना. माझ्या आजोबाची जमीन असल्यामुळे त्यांचा संबंध येत नाही. त्यांनी फक्त साधी कुळं लावली. साधी कुळं व जंगल वयवाटीचं हे केलं. आणि मग एक्वायरसाठी पैसे कोणाला मिळाले? ठकामुक्ताला. आणि जागा तुमची पैसे त्यांना? हो. आणि जागा एक्वायर तुमची झाली? हो. मग तेव्हा कुठं होते तुमची आजोबा वगैरे ती लोक? आजी त्यावेळेस आजीशी बोलणं असं केलं का ही जागा आम्ही गावठाणासाठी संपादन करतो. पण आजीला म्हणले थोड्या दिवसात तुम्हाला याची मोबदला मिळाला जाईल. तो आज तगायतपर्यंत त्याचा मोबदला आम्हाला दिला गेला नाही. अच्छा म्हणजे आजीला असं सांगण्यात आलं का जागा जाती शासनाला तुम्हाला पैसे मिळेल. पण पैसे त्यांनीच घेतले. यांना समजूनच दिलं नाही. समजून दिलेलं. मग आता काय ही मोजणीला अडथळा तुम्ही आणलाय. मग आता इथं पुढं कसा लढा राहील? इथून पुढं हायकोर्टाचा पर्याय आहे. त्याच्यात तर आम्ही गेलेलो आहे. तिथं आता हिअरिंग पडेल तसं ते आम्ही पुढं करू.